सीमास किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला पापलेटचं कालवण कसं बनवायचं आहे ते मी दाखवणार आहे। चला मग आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम कढई ठेवली आहे गॅसवर, गॅस चालू केला आहे। गॅस जरा फास्ट करायचा आहे। कढई तापल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे। तीन पळ्या आपल्याला त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे। तेल चांगलं तापून द्यायचं आहे। मच्छी स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे। साहित्य तुम्ही बघू शकता। चला मग आपण सुरुवात करूया। आपलं तेल आता तापलं आहे। सर्वात प्रथम आलं, लसूण आणि 4 हिरव्या मिरच्या असं हे वाटण केलेलं आहे। सर्वात प्रथम ते टाकायचं आहे। 5 गॅस करून चांगलं तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत हलवायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची 9-10 पानं टाकायची आहेत आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि कोळी मसाला 4 ते 5 चमचे टाकणार आहोत। तुम्हाला जसं तिखट आहे जास्त टाकलं तरी चालेल। मी 4 ते 5 चमचे टाकणार आहे। गरम मसाला अर्धा चमचा। हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये जे पापलेट धुतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला पापलेटला त्याचा मसाला लागला पाहिजे। 5 ते 10 मिनिटं असं गॅस बारीक करून चांगलं पापलेट त्याच्यामध्ये चांगला मसाला लागेपर्यंत हलवायचं आहे। बघू शकता मच्छीला चांगला मसाला लागला आहे। आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतूया। मी जवळजवळ 1.5 ग्लास किंवा तांब्याने म्हटलं तर 1 तांब्या पाणी टाकलं आहे। आता आपण गॅस फास्ट करूया। अजून पाणी लागत असेल कुणाला तर अजून ओतू शकता। ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार जसं लागेल त्यांना कमी जास्त पाणी असं ओतायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 5 ते 6 कोकम टाकणार आहोत। खोबऱ्याचा खीस, सुक्या खोबऱ्याचा खीस आहे तो अर्धी वाटी टाकू शकता। थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। अगदी सोप्या पद्धतीत हे पापलेटचं कालवण आहे। 5 गॅस करून तुम्ही आता हे चांगलं उकळवून द्यायचं आहे। चला तर आपले आता 15 ते 20 मिनिटं झाले आहे। आपलं पापलेटचं कालवण तयार आहे। तर आपण त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकूया। आपलं कालवण तयार आहे। बघू शकता कशी लाल तरी आली आहे आणि कालवणाला कलर किती छान आला आहे। चला कालवण
कसं झालं आहे ते पाहूया. बघू शकता तुम्ही पापलेटचं कालवण किती छान प्रकारे झालं आहे, किती छान कलर आला आहे. तुम्ही असं सोप्या पद्धतीने घरच्या घरी पापलेटचं कालवण बनवू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा.